आज बनवणार आहे मी चिकन सुक्का मसाला। तर त्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि खोबरं सुक्कं भाजून घेतलेलं आहे मी, मिक्सरला लावून घेतले। आणि त्यासाठी सुके मसाले: मिरची पावडर, 1.5 चम्मच मिरची पावडर आणि काळा मसाला, 1 तेजपत्ता, कोथिंबीर। चिकन मी वाफवून घेतलेलं आहे। तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तेल गरम झालेलं आहे, त्यात घालणार आहे मी तांदूळ। कांदा चांगला लाल होऊ देणार आहे। कांदा लाल झालेला आहे। आता यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट। त्याचबरोबर टोमॅटो। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजू देणार आहे। टोमॅटो शिजलेले आहेत, त्याचबरोबर घालणार आहे मिरची पावडर आणि काळा गरम मसाला। आता घालणार आहे मी चिकन चांगलं मसाल्यात एकजीव करणार आहे। चिकन चांगले एकजीव झालेलं आहे। आता मी ठेवणार आहे याच्या ताट आणि ताटात अर्धा ग्लास पाणी, यामुळे चिकन खाली लागणार नाही। चला तर मग आता 10 मिनिट झालेले आहेत, चिकन बघूया। चिकनला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे। आता घालणार आहे सुक्कं खोबरं, बारीक मिक्सरला लावून घेतलेलं। चिकन शिजलेलं नाही, परत मी 10 मिनिट गॅसवर कढईवर झाकण ठेवणार आहे आणि त्यात पाणी ठेवणार आहे।
चला तर मग आता चिकन शिजलेलं आहे, तयार आहे सुक्का चिकन रेसिपी. वरून घालूया कोथिंबीर. चमचमीत सुक्का चिकन रेसिपी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बेल लाईक करा.